वळूयात पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावर गेलेत। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होण्यासाठी फडणवीस हे 5 दिवस स्वित्झर्लंड मध्ये असणार आहेत। महाराष्ट्रामध्ये 16 लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी ठेवल्याची माहिती आहे। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। महाराष्ट्रात आर्थिक विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोस मध्ये दाखल झालेत। मुख्यमंत्री फडणवीसांचं या ठिकाणी मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आलाय। तर राज्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक आणणं हे या दौऱ्याचं मुख्य उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्री फडणवीस 5 दिवस म्हणजे 19 ते 23 जानेवारी पर्यंत दावोस मध्ये असतील। त्यांच्यासोबत वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ सुद्धा उपस्थित राहणार आहे। तर मागील वर्षी राज्य सरकारनं दावोस मध्ये 16 लाख कोटींचे सामंजस्य करार केले होते। यावेळी राज्य सरकारकडून 16 लाख कोटींहून अधिकचे MOU करण्यावर लक्ष असणार आहे। तर फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणाऱ्या राऊतांवर बावनकुळेंनी पलटवार केलाय। दावोसला ते आहेत काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात। ते अनेक वर्ष दावोसला जातात, पण गुंतवणूक का महाराष्ट्रात दिसत नाही कुठे। त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते, स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत। झोपून उठलं त्यांना तेच काम आहे, आरोप करायचा। वस्तुस्थिती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतोय आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या दावोसच्या दौऱ्यामध्ये 17,50,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी MOU हे क्रियान्वित झाले आहे। आज $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्ही चाललो आहोत। आत्ता तरी कोणाशी स्पर्धा नाही आहे, कारण महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये इतका पुढे आहे की आपल्या नंतर जो या स्पर्धेमध्ये दुसरं राज्य आहे ते राज्य आपल्यापेक्षा अर्ध्यावर आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे करून दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करायचा